नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलवर तुम्हाला मल्टी कंटेंट बघायला भेटणार आहे. जसं की रेसिपीचे व्हिडिओ, ट्रॅव्हल ब्लॉगिंग, पर्सनल ब्लॉगिंग, माझे विचार एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आताच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आज मी बनवत आहे मुगाचं मेदगाची रेसिपी. तर यासाठी मी 1 वाटी अख्खे मूग घेतलेले आहेत आणि त्यांना सर्वप्रथम मी थोडंसं भाजून घेणार आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हलकंसं त्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपले मूग भाजून झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला 5 मिनटासाठी याला थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आम्हाला तिखट आवडतं म्हणून लवंगी मिरची घेतलेली आहे आणि एक लसणाचा कांदा घेतलेला आहे. लसणाचा कांदा आपण सोलून घेऊया. आणि हिरवीचं प्रमाण जर तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तर जास्त मिरची टाकू शकता, कमी तिखट आवडत असेल तर कमी मिरची टाकू शकता. आणि आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. मी तर इथे मूग पण आपले थंड झालेले आहेत. मी आता त्याला छोट्याशा कटोरीमध्ये काढून घेणार आहे आणि आता त्याला मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर मी हे कुकरमध्ये शिजवणार आहेत, म्हणजे पटकन शिजतील आणि मऊ पण शिजतील. तर कुकरमध्येच त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे मी. आता यामध्ये पाणी टाकून मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. पाणी थोडंसं एक्स्ट्राच टाका, म्हणजे शिजतील तेव्हा ते खाली लागणार नाहीत. आणि याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता इकडे आपले मूग आपण शिजायला ठेवलेले आहेत आणि शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. म्हणजे जी आपण तयारी केली होती हिरवी मिरची, लसूण, तर ते आपल्याला आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर इथं मिक्सरचं भांडं आहे, तर ते यामध्ये मी सकाळी शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची बारीक केली होती, तर त्यामध्येच मी करणार आहे. तर असं समजू नका की हे खरकट भांडे घेतले वगैरे, तर ते खरकटं नाही आहे. शेंगदाणे आणि हिरवी मिरचीच बारीक केली होती यामध्ये. तर यामध्ये मी आता हिरवी मिरची, लसूण, आल्याचा एक छोटासा तुकडा आणि जिरे टाकून हे मिक्सरमधून मी काढून घेणार आहे आणि छान अशी पेस्ट करून घेणार आहे. एकदम गाढी पेस्ट करायची नाही आपल्याला, असं थोडंसं अदरबदरच ठेवायचं आहे. आणि इथं आपली ही पेस्ट रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपली पेस्ट रेडी आहे. इथे कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. आता कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि आपले मूग पण शिजले असतील. तर इथे मी वाफ काढून ओपन करते. तर तुम्ही बघू शकता मूग छान असे मऊ शिजलेले आहेत. बघूनच तुम्हाला दिसत असेल की मूग छान शिजलेले आहे. त्यांना मऊ शिजवायचं आहे आपल्याला, म्हणजे जेव्हा भाज्या आपण करू तर ते छान असे मिळून येतं. थोडे जरी कच्चे तुम्हाला वाटले तर तुम्ही नंतर त्याला कुकरला अजून एक शिट्टी घेऊ शकता. आता मी इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी टाकून घ्यायची आहे आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि साधारण 1 मिनटासाठी त्याला परतायचं आहे. आणि छान परतून झालं की त्यामध्ये आपण शिजवलेले आपलं मूग टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या वाटणमध्ये. आणि यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, साधारण अर्धा ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि थोडं छान असं मिक्स झालं की चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला 1 मिनटासाठी शिजू द्यायचं आहे. आपले मूग ऑलरेडी शिजलेले आहेत आणि मसाला हे आपला तेलामध्ये छान परतलेला आहे. तर त्याला साधारण 1 मिनटं गॅसवर ठेवायचं आहे आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे आपलं मुगाचं मेदकं
ती खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही असंच खाऊ शकता किंवा भाजी, पोळी, भाकरी, भात कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम पौष्टिक रेसिपी आहे, बनवायला इझी आहे आणि खायला पण खूप पौष्टिक आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.